बिहारच्या निवडणुकीमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी या संदर्भात एक्सवरती पोस्ट करत खळबळ उडवून दिलेली आहे। त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केलेत। बिहारच्या निकालांनी धक्का बसण्याची गरज नाही, कारण निवडणूक आयोग आणि भाजपाचं जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। यासोबत महाराष्ट्र पॅटर्न प्रमाणे जी आघाडी सत्तेवरती येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय। पुढची विशेष बातमी आपण बघूया। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि जेडीयूचा समावेश असलेल्या एनडीएच्या सुनामीचा महागठबंधनला मोठा फटका बसलेला आहे। आरजेडी आणि काँग्रेसला या निवडणुकीमध्ये दारुण पराभव पत्करावा लागलेला आहे। महाराष्ट्राप्रमाणे लाडक्या बहिणींनी बिहारमध्ये सुद्धा एनडीएवरती मतांचा वर्षाव केलाय। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएच्या यशाच्या महत्त्वाच्या फॅक्टरवरती आपण एक नजर टाकूया। एनडीएची सुनामी, महागठबंधनचं पानिपत। बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे विजय। तेजस्वी यादवांची जादू चालली नाही। काँग्रेसलाही जनतेनं नाकारलं। बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि भाजपाच्या एनडीएने विजयाच्या सुनामीत तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचा धुव्वा उडवलाय। गेल्यावेळी 77 जागा मिळवणाऱ्या आरजेडीची जादू यावेळी जराही चालली नाही। आरजेडीला या निवडणुकीत मोठा फटका बसलाय, तर गेल्यावेळी 19 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसचं तर पुरतं पानिपत झालंय। एनडीएच्या या दणदणीत विजयाला अनेक घटकांनी साथ दिली आहे। मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे, जे काही मोदीजींवर प्रेम आहे, ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे। आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून, त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राप्रमाणे लाडकी बहीण योजना बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूसाठी गेम चेंजर ठरली आहे। बिहारमध्ये देखील एनडीएने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावरती 10,000 रुपये जमा केले आणि याचाच मोठा फायदा एनडीएला मिळाला। महिला मतदारांनी भरभरून एनडीएला मतदान केलं। लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं। महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाइड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली। आरजेडीचं सरकार आल्यास बिहारमध्ये जंगलराजचं पुनरागमन होईल, हा प्रचार एनडीएच्या पथ्यावर पडला। लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात अपहरण, हत्या आणि भ्रष्टाचारासारखी अनेक प्रकरणं गाजली होती। अशाच प्रकारचं जंगलराज पुन्हा बिहारमध्ये येईल, हा प्रचार एनडीएने केला होता। त्याला मतदारांनी पाठिंबा दिलाय। लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। आरजेडीच्या भ्रष्टाचाराकडे एनडीएने बोट दाखवलं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजदकडून अवास्तविक आश्वासनं देण्यात आली। प्रत्येक घरातील एकाला सरकारी नोकरीचं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलं होतं, मात्र हे नोकरीचं हे आश्वासन मतदारांना पटलं नसल्याचं दिसून आलंय। जातीय समीकरण हे आरजेडीची नेहमीच ताकद राहिली आहे, मात्र यावेळी हे समीकरण उलटल्याचं दिसून आलंय। मुस्लिम यादव हा समाज राजदच्या पाठीशी राहिलाय, मात्र ओबीसी आणि एससी सह इतर जातींनी नितीश कुमार आणि भाजपाला झुकतं माप दिल्याचं दिसून आलं। एनडीएने अशा जिंकल्या ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल आहेत, बरोबर, आणि जे एक मत भाजप आणि एनडीएला देणार नाही असं मानलं जातं, तिथेही जागा जिंकल्यात। 60 जागा अशा आहेत की जिथे शेड्यूल कास्ट बहुल आहेत, तिथे भाजप आणि एनडीएला कमी असं वाटलं, त्याही जिंकल्यात। आणि 110 जागा या अतिपिछाडा जो इथे आहे तिथे जिंकल्यात। त्यामुळे जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मत दिलं, हा माझा सगळ्यात मोठा याचा निष्कर्ष आपण म्हणू शकतो। काँग्रेसच्या खराब कामगिरीचा महागठबंधनला मोठा फटका बसलाय। 61 जागा लढवूनही काँग्रेस पार भुईसपाट झाली आहे। राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये यात्रा काढली, मात्र राहुल गांधींचा हा मुद्दा मतदारांना काही पटलेला नाही।
मतचोरीच्या नरेटिव्हमुळे तेजस्वींचा बेरोजगारीचा मुद्दा भरकटल्याची चर्चा आहे. राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला, त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली, त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करून बघितला, पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपाच्या एनडीएला दणदणीत विजय मिळालाय. विजयाचा जोर इतका आहे की विरोधक गलित गात्र झाले. आपला इतका दारुण पराभव का झाला याचं चिंतन विरोधकांना करावं लागणार आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनला मोठा झटका बसलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसची पुरती वाताहत झालेली आहे. ज्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसने मतचोरीचा आरोप करत SIR वरती पराभवाचं खापर फोडलंय. मतचोरीने काँग्रेसचा दारुण पराभव, निकालानंतर काँग्रेस नेत्यांचा आरोप, SIRनं कापलेल्या मतदारांचा फटका, बिहार निकालानंतर काँग्रेस कोमात. बिहारच्या निकालात महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीनं बंपर विजय मिळवला, अगदी तसाच किंबहुना त्याहीपेक्षा मोठा विजय बिहारमधल्या NDA आघाडीनं मिळवलाय. भाजप आणि जेडीयूच्या झंझावातापुढे RJD आणि काँग्रेसच्या महागठबंधनची पुरती वाताहत झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान काँग्रेसचं झालंय. पण एकामागून एक अशा अनेक राज्यात काँग्रेसच्या वाट्याला नामुष्की येत असताना आता काँग्रेसनं पुन्हा एकदा मतचोरी आणि SIR वर आरोप करायला सुरुवात केली आहे. मतचोरीचा विषय अद्यापपर्यंत संपलेला नाही. फ्री अँड फेअर इलेक्शन संपन्न झाले पाहिजे, ही जी कॉन्स्टिट्यूशनल फ्रेम आहे आणि व्हॅल्यूज आहे त्याची पायमल्ली बिहारमध्ये झालेली आहे. निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते कशा पद्धतीने वागतात आणि सुप्रीम कोर्टामध्ये कसे SIRचे वाभाडे निघाले आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. त्यामुळे आणि हे काही कुरुक्षेत्र वगैरे याला म्हणायला मी तयार नाही, कारण या निवडणुका ज्या आहेत हा लोकशाहीचा एक ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खरं तर काँग्रेसचा बिहारमध्ये जो दारुण पराभव झाला, 1952 नंतरची काँग्रेसची ही सगळ्यात सुमार कामगिरी ठरली आहे. त्यावर काँग्रेसनं आत्मपरीक्षण करायला हवं, पण ते न करता काँग्रेसचे नेते मतचोरी आणि SIR वर खापर फोडताना दिसतायत. त्यामुळे काँग्रेसच्या या आरोपांवर भाजप आणि मित्र पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता. लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही. फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं. काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील. विरोधक याच्यावर देखील टीका केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचं काम नेहमी टीका करण्याचं आहे. आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे, आता तरी त्यांना सुबुद्धी आली पाहिजे. कारण जसं महाराष्ट्रातल्या जनतेने थम्पिंग मेजॉरिटी दिली तशीच बिहारच्या जनतेने देखील थम्पिंग मेजॉरिटी दिली. मी बिहारमध्ये जाऊन बोललो होतो की बिहार के इलेक्शन में चुनाव में थम्पिंग मेजॉरिटी मिलेगी, वैसे ही थम्पिंग मेजॉरिटी मिल गई है. इसलिए मैं बिहार की जनता को धन्यवाद देता हूं. एकदा ठेच लागली की माणसानं शहाणं व्हावं असं नेहमी सांगितलं जातं, पण काँग्रेसच्या बाबतीत मात्र हे काही होताना दिसत नाहीये. वारंवार एका पाठोपाठ एक निवडणुकीत काँग्रेसला झटके बसतायत. पण इतके पराभव होऊनही काँग्रेस काही धडा घेत नाहीये का, हा सवाल काँग्रेस नेत्यांच्या आरोपांमुळे उपस्थित होतोय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.